नमस्कार. 12 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आज 12 डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावलला शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत त्यांचा पुतळा जाळला. यावल शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरणात रिपरिप पाऊस, परिसर झाला चिंब, तर शहरातील विस्तारित भागात चिखल. हज यात्रा 2021साठी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली. 43,000 अर्ज आतापर्यंत दाखल. वाघ्यामुरडी राज्य परिषदच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी बाळू यशवंत पाटील यांची निवड. यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. 177 प्रभागातून 469 सदस्यांची होणार निवड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांचा साकडी गावात श्री संत गजानन महाराज फाउंडेशनतर्फे सत्कार. यावल तहसील कार्यालयात स्वच्छता अभियान, संपूर्ण इमारत व परिसर केला स्वच्छ. यावल शहरातील रहिवासी मयूर वसंत सोनवणे यांची उसने पुढारी वेब सिरीजच्या पोस्टरचे पुण्यामध्ये थाटात अनावरण. तर फैजपूरला संत श्री जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्याचे आयोजन. 13 व 14 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात महोत्सव होणार साजरा. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 12 डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या आठवड्याभरापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसत आहे. असे असले तरी आगामी काळामध्ये थंडीची लाटसोबत कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. तेव्हा या दुसरी लाटेपासून आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठीच्या दक्षता प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा. कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा. स्वतः व आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा. एवढंच आवाहन मी पुन्हा एकदा आपल्याला करतो. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलन विरोधी विधान केल्याच्या निषेधार्थ यावलला शिवसेनेकडून आज शनिवारी आंदोलन करण्यात आलं. यात मंत्री दानवे यांच्या पुतळ्याची धिंड काढत शहरातील भुसावळ टी पॉईंटवर मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं व त्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केले. तेव्हा त्यांच्या या विधानाचा
शिवसेनेकडून निषेध करण्यात आला असून शनिवारी यावल शहरात आंदोलन करण्यात आले। येथील पंचायत समितीमध्ये शिवसैनिक एकत्र झाले व तेथून त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढली आणि शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील भुसावळ टी पॉईंटजवळ त्यांच्या पुतळ्याला काडे फासून त्याचा पुतळा जाळण्यात आला व त्यांनी शेतकरी विरोधात केलेले वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली। या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील, जिल्हा उपसंघटक तथा नगरसेवक दीपक वेहेळे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद भाऊ कोळी, शहर उपप्रमुख संतोष धोबी, कडू पाटील, पप्पू जोशी, जितू फालक, गोपाळ चौधरी, आदिवासी सेना तालुका प्रमुख हुसेन तळवी, शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख संतोष भाऊ वाघ, योगेश राजपूत, योगेश पाटील, प्रल्हाद बारी, सागर बोरशे, सागर देवांग, निलेश पाराशर, सुनील बारी, सुधाकर धनगर, राजेंद्र नथू, नितीन बारी, हमीद पटेल, सचिन कोळी, किरण बारी, स्वप्नील करांडे, दिनेश साळुंके, चेतन राजपूत, भाऊसाहेब धनगरसह मोठ्या संख्येत शिवसैनिक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या आंदोलनाच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार सह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। महागाई कमी हिंदुत्व सम्राट चार सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी। शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा उद्धवसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे रावसाहेब दानवेचं करायचं काय? चला 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 हिंदुत्व सम्राट चार सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भवानी जय शिवाजी। रावसाहेब दानवेचं करायचं काय? डोकावरती पाय। रावसाहेब दानवेचं करायचं काय? डोकावरती पाय। आवाज कुणाचा? भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, वरिष्ठ खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरले, गरळ ओकली। त्या निषेधार्थ यावल शहर व यावल तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीनं रावसाहेब दानवेंचा आम्ही प्रतिकार करत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्व
महागाई वाढलेली आहे, ही महागाई त्वरित कमी करण्यात यावी, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावे, याची यावल शहर शिवसेनेच्या वतीनं आणि तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. आदरणीय जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी पाटील यांच्या आदेशान्वये तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज या दानवे जे आहेत त्या दानवेंच्या पुतळा दहनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे व निषेध व्यक्त करतो. या रावसाहेब दानवेच्या विरोधात त्वरित कार्यवाही करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या विरोधात जे त्यांनी अपशब्द वापरले ते सर्व भारतीय शेतकऱ्यांची माफी मागण्यात यावी अशी आम्ही या प्रकारची मागणी करत आहोत. खुश खबर खुश खबर खुश खबर। दीपावली के इस अवसर पर एसएमबी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। एसएमबी मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है एसएमबी मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते व दुपारी 12 वाजेपासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत हा पाऊस संपूर्ण शहर आणि तालुक्यात होता. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकाला कुठलेच नुकसान नसून हा पाऊस पिकासाठी फायदेशीर असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र या पावसामुळे यावल शहरातील विस्तारित भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झालं होतं. शनिवारी यावल शहर व तालुक्यात सकाळपासूनच सूर्यदर्शन झालं नाही. ढगाळ वातावरणानंतर दुपारी 12 वाजेपासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत हा रिपरिप पाऊस चांगलाच झाला. यामध्ये यावल शहरातील विस्तारित भागात नुकतेच पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते व त्याची पडलेली माती याचं रूपांतर ह्या रिपरिप पावसामुळे चिखलात झालं. परिणामी विस्तारित भागात या चिखलामुळे रहदारीस प्रचंड अडचण निर्माण झाली असून चिखल तुडवत नागरिकांना कशी तरी वाट शोधावी लागत आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस शेती शिवारात देखील चांगल्यापैकी झाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकास कुठलाच धोका नसून हा पाऊस रब्बी पिकासाठी फायदेशीर असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले आहे. एकूणच या पावसामुळे संपूर्ण शहर आणि तालुक्यामध्ये गारवा निर्माण झाला आहे. रात्री उशिरा देखील शहर व तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. हज यात्रा 2021साठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीला 10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत 10 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईमध्ये हज हाऊस येथे एक पत्रकार परिषद घेऊन दिली. आतापर्यंत हज यात्रेसाठी 43,000 भाविकांनी अर्ज केलेले आहे. 2021साठी अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा 1 महिना मुदतवाढ मिळाल्याने अजून किती अर्ज येतील याकडे आता लक्ष लागलं आहे. यंदाची हज यात्रा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 40,000ने महाग झाली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हज यात्रा रद्द झाली होती. म्हणून यंदा अनेक जणांनी हज यात्रेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. तेव्हा आता हज यात्रेसाठी किती भाविक भारतातून जाणार याकडे देखील लक्ष लागले आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल
या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील योगायोग वही मंडळाचे अध्यक्ष बाळू यशवंत पाटील यांची नुकतेच वाघ्या मुरळी राज्य परिषदेच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवमल्हार भोर पुणे यांच्या वतीने सदर निवड करण्यात आली असून येथील योगायोग वही मंडळाच्या वतीने जिल्ह्यासह राज्यात वह्या गायनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव आकाशवाणीवर देखील त्यांनी कार्यक्रम सादर केले आहे. तेव्हा त्यांची निवड जिल्हाध्यक्ष महेंद्र आहिरे, धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र गुरव, संघटनेचे संस्थापक प्राचार्य मार्तंड साठे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यात मुदत संपलेल्या व सध्या प्रशासक नियुक्त असलेल्या 47 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 डिसेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत 47 ग्रामपंचायतीमधील 177 प्रभागातून 469 जागेवर 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. तर 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तेव्हा एकूणच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. तालुक्यात सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या 67 पैकी 47 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रद्द करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर BN पाटील यांच्या आदेशान्वये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र आता राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अर्ज दाखल केले जाणार आहेत. 31 डिसेंबर 2020 रोजी 11 वाजेपासून दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल केलेल्या अर्जावर माघार घेता येणार आहे. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप केले जाणार असून 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये बोरावल बुद्रुक, भालशिव, पिंपरी, टाकरखेडा, मोहोराळा, कोरपावली, महेलखेडी, बामनोद, वनोली, कोसगाव, अंजाळे, बोरावल खुर्द, निमगाव, कोळवद, सातोद, वड्री, कासवे, दुसखेडा, सांगवी खुर्द, अट्रावल, हंबर्डी, आमोदे, राजोरा, बोरखेडा खुर्द, मारूड, हिंगोने, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, विरोधे, वडोदे सावदा, पिंपरूळ, भालोद, चिंचोली, उंटावद, दहीगाव, सावखेडा सीम, शिरागड, मनवेल, पिळोदे खुर्द, विरावली, नावरे, वडोदे यावल, डोनगाव, आळगाव, किनगाव बुद्रुक, नायगाव आणि डांबुर्णी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. साकळी येथील रहिवासी दीपक पाटील यांची नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल साकळी गावामध्ये एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून श्री संत गजानन महाराज फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जोशी, सदस्य मनोहर मोते, पंकज कुलकर्णी यांच्या हस्ते पाटील यांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी गजानन महाराज फाउंडेशनचे सचिव वासुदेव मोते, ग्रामपंचायत सदस्य जगदीश मराठे, गजानन महाराज फाउंडेशनचे सदस्य नरेंद्र मराठे, दीपक खेवलकर, गोपी बडगुजर, मनोज शिरसाळे, निलेश जैन, निलेश वडिंगकार, घनश्याम झुरकाळे, शालिक मोरे सह गजानन महाराज भक्त व सेवेकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार महेश पवार यांच्या सूचनेवरून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बबन तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली
संपूर्ण तहसील कार्यालयाची इमारत व आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ करण्यात आला. तहसील कार्यालयाची इमारत ही पूर्णपणे धुण्यात आली आहे. येथे फायर ब्रिगेडच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी उपस्थिती देऊन संपूर्ण परिसर हा स्वच्छ केला आहे. शहरातील रहिवासी तथा सध्या पुणे येथे स्थित असलेले मयूर वसंत सोनवणे यांच्या उसने पुढारी या वेब सिरीजच्या पोस्टरचे पुण्यात मोठ्या थाटात अनावरण झाले. शहरातील रहिवासी मयूर वसंत सोनवणे यांनी एक मराठी वेब सिरीज सुरू केली आहे. तिचं नाव उसने पुढारी असे आहे. या वेब सिरीजचे पोस्टरचे अनावरण राज्यमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे येथील कोरेगाव पार्क येथे एका कार्यक्रमात पार पडले. या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी पुण्याचे महापौर दिलीप कांबळे, नगरसेवक उमेश गायकवाड, मुरलीधर मोहळ, दिनेश शेठ गायकवाड आदींची उपस्थिती होती. या वेब सिरीजचं लेखन स्वतः मयूर सोनवणे यांनी केले आहे. गायक म्हणून संगपाल तायडे, गीतकार नाथ किसनराव लोळगे असून या वेब सिरीजला विशाल वानखेडे यांनी संगीत दिले आहे. तेव्हा यावल शहरातील वसंत बापूराव सोनवणे उर्फ किंग टेलर यांचे चिरंजीव मयूर सोनवणे यांनी मराठी वेब सिरीज सुरू केली आहे. ती सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालत असून आपण देखील एक वेळ या मराठी यूट्यूबच्या वेब सिरीजला भेट द्यावी असे आवाहन वेब सिरीज निर्माता मयूर सोनवणे यांनी केले आहे. फैजपूर शहरात संत श्री जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे 11वे गादीपती ब्रह्मलीन संत श्री जगन्नाथ महाराज यांचा 19वा पुण्यतिथी महोत्सव सोहळा यंदा साजरा केला जात आहे. या सोहळ्यानिमित्त 13 व 14 डिसेंबर रोजी अखंड नामसंकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सदरील आयोजन 12वे गादीपती महामंडळेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करून सामूहिक श्रद्धांजली सभेचं आयोजन यंदा रद्द करण्यात आले असून फक्त समाधी दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महामंडळेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी दिली आहे. आळीपाळीने दिवसभर भाविक या ठिकाणी येऊ शकणार आहेत. पंचक्रोशीतील संत महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीमध्ये 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सतपंथ संस्थांच्या मंदिरात महापूजा आयोजित केली आहे. 14 डिसेंबर रोजी गुरुवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी शेतात 10 वाजता श्रद्धांजली व पादुका पूजन तसेच सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अखंड हरिनाम संकीर्तन होणार आहे. दरम्यान याच दिवशी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान भाविकांना महाप्रसादाचे देखील वितरण केले जाणार आहे अशी माहिती सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वैयक्तिक आमंत्रण किंवा पत्रिका न देताच हेच आमंत्रण समजून पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देखील महाराजांनी केले आहे. तेव्हा संत श्री जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यासंदर्भातील जे आवाहन महाराजांनी केले आहे ते आपण बघूया. काय म्हणतायत सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज. नमस्कार. आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम जय गुरुदेव. परमश्रद्धेय परमादरणीय परमवंदनीय गुरुवर्य जगन्नाथजी महाराज यांचा यावर्षी 19वा पुण्यतिथी महोत्सव. यावर्षी सुद्धा आपण पुण्यतिथी महोत्सव साजरा करणार आहोत.
आतापर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने या पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन केलं. यावर्षी एका वेगळ्या पद्धतीने आपण या पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. यावर्षी 13 तारखेला संध्याकाळी पुण्यतिथी महापूजा सतपंथ मंदिरात होईल आणि तदनंतर महाप्रसाद. 14 तारखेला शोभायात्रा रद्द केली असून 14 तारखेला सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण अखंड हरिनाम संकीर्तनाचं आयोजन केलं आहे. 10 वाजेला महाराजांच्या समाधीचं पादुकांचं पूजन होईल आणि जे श्रद्धाळू भाविक उपस्थित राहतील या आयोजनामध्ये ते येतील, प्रणाम करतील, काही वेळ भजन सत्संगाचा लाभ घेतील, श्रवणाचा लाभ घेतील, महाप्रसाद घेतील आणि आपल्या गंतव्यस्थानी परत जातील. म्हणजेच आळीपाळीने सर्व भक्त येतील, प्रणाम करतील, प्रसाद घेतील आणि निघून जातील. असं केल्याने गर्दी होणार नाही. कारण यावर्षी सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे कोरोना महामारी वर्तमान परिस्थितीमध्ये वाढते आहे आणि म्हणून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचं पालन करीत हा महोत्सव आपण साजरा करणार आहोत. यासाठी आपण सर्वांनी या नियमाचं पालन करून मास्क घालून आपण प्रत्येकाने यायचं आहे. नियमाचं पालन करून आपण साजरा करणार आहोत महोत्सव. आपल्याला या माध्यमातूनच मी आमंत्रित करतो आहे. वेगळं आमंत्रण आपल्याला येणार नाही. हेच आमंत्रण. तुम्ही प्रत्येकाने सर्वांनी या आणि कार्यक्रमाचा लाभ घ्या. सर्वांना सप्रेम जय गुरुदेव. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.